नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अपार आय डी कसे तयार करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलात सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, अपार आय डी तयार करण्यासाठी आपण बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीमध्ये बघू, नंतर लाईव्ह आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की अपार आय डी कसे तयार करायचं ते आपल्याला बघायचं आहे. अपार आय डीचं फुल फॉर्म काय असेल तुम्हाला माहीत असेल. अपार आय डीचं ऑटोमॅटिक परमानंट ॲकॅडमिक रजिस्ट्रेशन, ऑटोमॅटिक परमानंट ॲकॅडमिक रजिस्ट्रेशन हे फुल फॉर्म आहे. आता आपल्याला अपार आय डीचं बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीमध्ये बघून घेऊ, नंतर आपल्याला लाईव्ह अपार आय डी तयार करून आपल्याला बघायचं आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. बघा, या ठिकाणी अपार आय डी तयार करण्याची प्रक्रिया काय असेल. शिक्षकांचे माहिती संकलन, शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकांची माहिती गोळा करावी. यामध्ये खालील माहिती समाविष्ट असते. कोणकोणती असते माहिती समाविष्ट? शिक्षकांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक, शाळेचे UIDs कोड, नियुक्तीचे तारीख आणि पद आणि इतर वैयक्तिक व शैक्षणिक तपशील अपार आय डीमध्ये नोंद असते. आता या ठिकाणी आपल्याला शिक्षण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी. आता या ठिकाणी बघा, अपार आय डी सुरुवातीमध्ये कोणाचं रजिस्ट्रेशन असेल तर शिक्षकांचं असेल तर बघा, महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन, शिक्षण विभाग पोर्टल. दुसरा, शाळेच्या व्यवस्थापन किंवा प्रशासन युजरने आपले क्रेडिशन वापरून पोर्टल लॉग इन करावे. शिक्षक माहिती व्यवस्थापन, टीचर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. तिसरा मुद्दा आहे शिक्षकांची नवीन नोंदणी. नवीन शिक्षकांची ॲड टीचर किंवा न्यू रजिस्ट्रेशन पर्याय निवडायचे. दुसरा मुद्दा आहे वरील संकलित माहिती अचूकपणे भरायचे. तिसरा आहे आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे. शिक्षण विभागाच्या पोर्टल नोंदणी. आय डी निर्माण होण्याची प्रक्रिया काय असेल. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर सिस्टीम ही माहिती पडताळणीसाठी पाठवते. दुसरं, एकदा माहिती योग्य असल्यास तपासले गेले की शिक्षकांसाठी अनोखी अपार आय डी निर्माण केली जाते. पाचवा मुद्दा, अपार आय डी डाउनलोड किंवा प्राप्त करणे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकांच्या अपार आय डी पोर्टलवर दर्शविला जाईल. दुसरा मुद्दा आहे तो शाळेचे व्यवस्थापन किंवा शिक्षक डाउनलोड करू शकतात. पाचवा मुद्दा आहे बघा, अपार आय डी डाउनलोड किंवा प्राप्त करणे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकांच्या अपार आय डी पोर्टलवर दर्शवला जाईल. तो शाळेच्या व्यवस्थापन किंवा शिक्षक डाउनलोड करू शकता. महत्त्वाची सूचना ही माहिती भरताना अचूकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती असल्यास प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. दुसरा मुद्दा, शाळा प्रशासन किंवा तालुका शिक्षणाधिकारी यांच्याकडून मदत घेणे फायद्याचे ठरेल. तिसरा मुद्दा आहे काही वेळा विभागाकडून मजुरीसाठी वेळ लागू शकतं, त्यामुळे संयम बाळगणे गरजेचं आहे. जर तुम्हाला यामध्ये समस्या येत असेल तर संबंधित तालुका शिक्षणाधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा DO एज्युकेशन ऑफिसरशी संपर्क साधायचं. चला तर आपल्याला अपार आय डी कसे तयार करायचं लाईव्ह आपल्याला बघायचं आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. सुरुवातीमध्ये UIDs पोर्टल ओपन करायचं आहे. UIDs पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोर्टल असं दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला मॉड्यूल्स बघायचं आहे. अपार आय डीचं मॉड्यूल्स कोणत्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी बघा, अपार आय डीचं मॉड्यूल्स या ठिकाणी आहेत. हे अपार आय डी मॉड्यूल्सवरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला एक इन्फॉर्मेशन आहे. तर बघा, या ठिकाणी स्टुडंट्स नेम अपडेट. बघा, अपार आय डी तयार करताना जो विद्यार्थी असेल 1 ते 12चं विद्यार्थ्यांचं आपल्याला अपार आय डी तयार करायचं आहे. आता अपार आय डी तयार करण्यासाठी आपल्याला जो आपले दुसरीचा विद्यार्थी असेल किंवा तिसरीचा किंवा चौथीचा जो असेल तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला अपार आय डी तयार करायचं आहे. तर बघा, अपार आय डी काय असते मित्रांनो, जसं डिजिलॉकर आहे तसं ही अपार आय डी आहे. तर अपार आय डीमध्ये आपण अपार आय डी तयार केल्यानंतर हे डिजिलॉकरमध्ये मर्ज केले जाणार आणि सर्व डेटा हा गव्हर्नमेंटकडे असेल आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांची प्रोग्रेस आणि सर्व डिटेल त्यांच्याकडे असेल. वेळोवेळी शिक्षणाचं जे अपडेट असेल किंवा त्यांचं एज्युकेशन किती झालं आहे ते सर्व अपडेट त्यांच्या अकाउंटला दिसेल. सरकारच्या पोर्टलवरती सर्व त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या पोर्टलवरती दिसेल. तर ही अपार आय डी आहे. जसं तुम्ही डिजिलॉकर ऐकलं असेल, डिजिलॉकरमध्ये जे सर्टिफिकेट असतात ते व्हेरीफाय असतात. युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट असतात तेही गव्हर्नमेंट व्हेरीफाय असतात. तर तेही कुठेही तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता.
तर तसंच आपल्याला या ठिकाणी अपार आय-डी 1 ते 12चं विद्यार्थ्यांचं अपार आय-डी आपल्याला तयार करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांचं अपार आय-डी तयार केल्यानंतर ते डिजिलॉकरमध्ये मर्ज केले जाणार आणि ते सर्व त्यांचं सर्टिफिकेट, त्यांचे डॉक्युमेंट्स सर्व त्या ठिकाणी अपार आय-डीवरती दिसणार आहेत. तर बघा सुरुवातीमध्ये काय करायचं, अपार आय-डी तयार करण्यापूर्वी आपल्याला ही एक इम्पोर्टंट या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. स्टुडंट नेम अपडेट. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं तुम्ही अपार आय-डी तयार करताय, तो विद्यार्थ्यांचं जर तुम्ही यू-आय-डीस पोर्टल्सवरती त्यांचं नाव वेगळं असेल आणि आधारवरती वेगळं नाव असेल, तर तुम्ही काय करायचं, जो आधारवरती नाव असेल तो तुम्ही अपडेट करू शकता. आता अपडेट करण्यासाठी या ठिकाणी एक संधी देण्यात आली. यू-आय-डीस पोर्टलवरती एक ऑप्शन देण्यात आले. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एकच चान्स असेल या ठिकाणी तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा आधार तुम्ही या ठिकाणी अपडेट करून त्यांचं जो बायोडाटा असेल, ते जो डाटा असेल आधारवरती आणि यू-आय-डीएस पोर्टलमध्ये तो सेम करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, अपडेट करून द्यायचं. अपडेट एकदाच होणार आहे मित्रांनो. अ, एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला करेक्शन रेक्टिफाय करता येणार नाही आधार. तर व्यवस्थित चेक करायचं आहे, नंतरच अपडेट करायचं आहे. एकदा सबमिट झाल्यानंतर सबमिट झालं, आपल्याकडनं चुकून जर सबमिट झालं, तर आपल्याला डायरेक्ट हेड ऑफ ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आपल्याला ते करेक्शन करता येणार आहे. तर बघा या ठिकाणी चान्ससुद्धा देण्यात आले. तर एक चान्स असेल व्यवस्थित तुम्ही त्यांचं सरनेम असेल, त्यांचं नावात बदल असेल किंवा त्यांचं जन्मतारीखमध्ये बदल असेल, ते सर्व चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपार आय-डी तयार करायचं. अपार आय-डी तयार करण्यासाठी सेम त्या ठिकाणी आधारवरती जो डेटा असेल आणि मॉड्यूल्समध्ये जो यू-आय-डीएस पोर्टलमध्ये जो सेम डेटा असेल, तेव्हाच त्या विद्यार्थ्यांचे अपार आय-डी तयार होणार आहेत. अदरवाईज त्यांचे अपार आय-डी तयार होणार नाहीत. तर चला तर आपल्याला अपार आय-डी कसे तयार करायचं? तर बघा या ठिकाणी आधार मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. आता या ठिकाणी पोर्टल दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? बघा क्लास आणि ग्रेड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. 1 ते 12 या ठिकाणी वर्ग दिसेल तुम्हाला. आता तुम्ही कोणत्या वर्गाचं करताय, तिसरी, दुसरी, चौथी जे असेल ते. तर तिसरीचं मी सिलेक्ट करतो, तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फायनली काय करायचं आहे, गो या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांची दिसेल तुम्हाला या ठिकाणी. बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांची सर्व डिटेलमध्ये दिसेल. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कोणत्या विद्यार्थ्यांचं अपार आय-डी तयार करायचं आहे, तर बघा हे ग्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल, यांचं अपार आय-डी कंप्लीट झालं आहे आणि जे पेंडिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं आहे, त्यांचं काय आहे, त्यांचे अपार आय-डी बाकी आहेत. तर आपल्याला हे पेंडिंगमध्ये आहे, या विद्यार्थ्यांचं आपल्याला जनरेट करून बघायचं आहे लाईव्ह. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. बघा जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जनरेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बेसिक इन्फॉर्मेशन्स विद्यार्थ्यांचं दिसेल. जो विद्यार्थ्यांचं तुम्ही अपार आय-डी तयार करताय त्या विद्यार्थ्यांचं सर्व बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. त्यांचं नाव, त्यांचे डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, जेंडर, सर्व या ठिकाणी फादर नेम, सर्व आईचं नाव, सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थ्यांची, सर्व बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अपार आय-डी तयार करण्यापूर्वी एक फॉर्म भरून घ्यायचं आहे मित्रांनो. कन्सर्ट फॉर्म. बघा कन्सर्ट फॉर्म म्हणजे हमीपत्र एक भरून घ्यायचं आहे. बघा ज्या विद्यार्थ्याचं तुम्ही अपार आय-डी तयार करत आहे, तर त्यांचं पालकांचं परमिशन घेणे आवश्यकता आहे. तर बघा जो पालक परमिशन देत असेल त्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही अपार आय-डी तयार करायचं आहे. तर अपार आय-डी तयार करण्यापूर्वी कन्सर्ट फॉर्म भरून घ्यायचं आहे फादरकडनं किंवा आई असेल किंवा त्यांचं गार्जियन असेल जे असेल त्यांच्याकडनं तुम्ही काय करायचं आहे, कन्सर्ट फॉर्म भरून घ्यायचं. कन्सर्ट फॉर्म कसे भरायचं ते आपल्याला बघायचं. तर बघा कन्सर्ट फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कन्सर्ट फादर ऑफ लीगल गार्जियन जे असेल ते. तर कन्सर्ट फॉर्म भरण्यासाठी आपल्याला खाली क्रॉस करायचं. खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला कन्सर्न मदर लीगल गार्जियन. आई या ठिकाणी म्हटलं, या ठिकाणी काय करायचं आहे, आई या ठिकाणी फादर नेम फिलअप करायचं आहे. फादर नेम फिलअप केल्यानंतर या ठिकाणी मदर, फादर, गार्जियन जे असेल ते या ठिकाणी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असेल या ठिकाणी. नंतर या ठिकाणी काय करायचं, जसं आपण आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे. आता पालकांचं आपण या ठिकाणी नाव फिलअप केले, पालक सिलेक्ट केले, फादर सिलेक्ट केले. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, फादर, मदर जे असेल ते, तर त्यांचं तुम्ही या ठिकाणी नाव सिलेक्ट केलं आहे. आता या ठिकाणी काय करायचं, सिलेक्ट प्रूफ. आता आधार नंबर असेल पालकांचं
किंवा त्यांचं वोटर आय डी असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पासपोर्ट असेल, जे असेल त्यांच्याकडनं प्रूफ, तो प्रूफ तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन दिसणार आहे. बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन दिसणार आहे. 5 ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणतंही एक आधार असेल किंवा वोटर आय डी असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल, कोणतंही असेल, तर खास करून मित्रांनो एक वोटर आय डी सिलेक्ट करायचं. कारण वोटर आय डी प्रत्येक पालकाकडे असेल आणि वोटर आय डी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पालकांचं इपिक आय डी द्यायचं आहे तुम्हाला. जो वोटर आय डी सिलेक्ट केला असेल, वोटर आय डीवरती इपिक नंबर असतं, तर बघा ते इपिक नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. बघा ऑफलाईन तुम्हाला दाखवतो. ऑनलाईन कसं भरायचं ते ऑफलाईन आधी बघून घ्यायचं आहे, नंतर ऑफलाईन भरायचं. तर ऑफलाईन असं भरायचं तुम्हाला. तुम्हाला सविस्तर या ठिकाणी समजेल. बघा शाळेचं नाव या ठिकाणी या ठिकाणी असं दिले. मी या ठिकाणी फादर नेम नंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव, नंतर आपल्याला जसं आपण आधार सिलेक्ट केले पालकांचं, बघा पालकांचा आधार सिलेक्ट केलं तर आधार नंबर या ठिकाणी देण्यात आले. तर तसं जर तुम्ही वोटर आय डी सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ZRP नंबर द्यायचे आहे. वोटर आय डीचं ZRP नंबर या ठिकाणी द्यायचं आहे. खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी खाली क्रॉस करायचं आहे. बघा भौतिक सहमती स्थिती डेट लिहायचे. भौतिक सहमती स्थान, शाळेचं नाव लिहायचे, हस्ताक्षर करायचे. नंतर हेड ऑफ स्कूल, शाळेचं नाव, विद्यार्थ्यांचं नाव, नंतर फादर आणि या ठिकाणी डेट आणि हस्ताक्षर घेऊन घ्यायचं आहे फादरचं. हे कन्सर्न फॉर्म आहे मित्रांनो. बघा अपार आय डी तयार करण्यापूर्वी कन्सर्न फॉर्म 100% भरून घ्यायचं. कन्सर्न फॉर्म भरल्याशिवाय तुम्ही अपार आय डी तयार करू नका. कारण परमिशन घ्यायचं असतं अपार आय डी तयार करण्यासाठी. कारण हा डाटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर दिसेल आणि ते अपार आय डीसाठी ते वापरले जाणार. आणि हे बघा डिजी लॉकर तुम्ही पाहिलं असेल. डिजी लॉकर तर CDR कॉलेजला आहेच लागू, युनिव्हर्सिटीला लागू आहेत. तर ते डिजी लॉकर ज्यांचं लॉगिन असेल त्यांना सर्व त्यांचं सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन जे असेल ते, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे असेल ते डिजी लॉकरवरून डाउनलोड करता येतं त्यांना. सर्व लिंक आहे. तसंच हे या ठिकाणी पण 1ली ते 12वीपर्यंत जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं अपार आय डी तयार करायचं. अपार आय डी तयार केल्यानंतर ते डिजी लॉकरमध्ये मर्ज केले जाणार आहेत. आणि वेळोवेळी शिक्षण जे विद्यार्थ्यांचं स्टुडंट आहे त्यांची अपडेट वेळोवेळी केंद्र सरकारकडे असेल. तर बघा आता लाईव्ह आपल्याला असं दिसेल. आता या ठिकाणी जसं मी बोललो तसंच तुम्ही सिलेक्ट करायचं. या ठिकाणी प्रूफ द्यायचे. वोटर आय डी सिलेक्ट करायचे. इपिक नंबर फिलअप करायचे. इपिक नंबर फिलअप केल्यानंतर फिजिकल कन्सर्ट, नंतर आपल्याला हेड ऑफ, सर्व कन्फर्म झाल्यानंतर फायनली काय करायचं तुम्हाला सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ कन्सर्न बाय फादर. तर बघा या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं असं तुम्हाला मेसेज नोटिफिकेशन दिसेल. या नोटिफिकेशनमध्ये वाचून घ्यायचं आहे. नंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करून द्यायचं. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं तुम्ही अपार आय डी तयार केलं त्यांचं बेसिक इन्फॉर्मेशन सर्व या ठिकाणी दिसणार आहे. तर या विद्यार्थ्यांचं अपार आय डी तयार झालं आहे मित्रांनो. आता हे अपार आय डी तयार झाली. आता दुसऱ्या विद्यार्थ्यांचे आपण तयार करायचं तर सेम प्रोसेस यूज करायचं आपल्याला. अपार मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस असेल आणि क्लास सिलेक्ट करायचं आहे. क्लास सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल आणि बेसिक इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर आपल्याला काही त्याच्या ठिकाणी आधारमध्ये आणि UID पोर्टल्समध्ये काही मिस्टेक दिसत असेल तर तुम्ही त्यांचा आधार अपडेट करून घ्यायचं आहे. आधार अपडेट या ठिकाणी करायचं आहे. आधार अपडेट करण्याचं ऑप्शनसुद्धा देण्यात आलं आहे. स्टुडंट नेम अपडेट या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. नंतर पुढची प्रोसेस सेम आहे. जसं कन्सर्न फॉर्म भरून घ्यायचं आहे. कन्सर्न फॉर्म भरल्यानंतर फायनली सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार होऊन जाणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. ज्या शिक्षकांना माहीत नसेल त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. आणि हे मराठीमध्ये आहे. सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मराठीमध्ये दाखवलं आहे कारण ही केंद्र सरकारची योजना आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल ते सर्व हिंदीमध्ये आहे तर मी मराठीमध्ये तयार केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.